मिस्टर अँड मिसेस नेहा अभी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात? बरे आहात ना? आम्ही पण बरे आहोत। आज आहे पूजाताईंचा बर्थडे, माझी ननंद यांची बहीण, 2 ऑगस्ट 2025। तर आज बर्थडे आहे, पण आता झाली आहे रात्र। ताईंची तब्येत बरी नाही आहे, पण त्या बोललेल्या की बर्थडे सेलिब्रेट नाही करायचा, पण एक जो दिवस असतो, जो आज बर्थडेचा दिवस आहे, तो खूप खास असतो। तर आम्ही आता निघतोय। केक घेतलेला आहे, त्यांनी आईस्क्रीम सांगितलेली, आम्ही आईस्क्रीम पण घेतलेली आहे। तर आता निघू आणि नेहमीप्रमाणे आमची पार्टी पण आहे जेवणाची। तर आता आम्ही जात आहोत सांताक्रूजला। भेटूया। A few moments later. आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे। आम्ही व्हेज कोल्हापुरी, त्यानंतर पनीर बटर मसाला आणि रोटी, आणि त्यानंतर व्हेज पुलाव, दाल खिचडी, बस हे सगळं मागवलेलं होतं। बिर्याणी मागवलेली। आत्ताच आमचं जेवण झालं। आता आम्ही आईस्क्रीम केक कापणार आहोत, म्हणजे केक ताईंना नको हवा होता म्हणून आम्ही आईस्क्रीम आणलेला आहे। आता आईस्क्रीमचं कटिंग होणार आहे आणि आम्ही खाणार आहोत। तर आता भेटूया आईस्क्रीम कटिंगला। आईस्क्रीम पार्टी चालू आहे। तुम्ही बघू शकता, यांनी चेंज केलं आहे। अरे आईस्क्रीम कशी आहे? आईस्क्रीम आहे आमो, आईस्क्रीम कशी आहे? आईस्क्रीम कशी आहे? ये हॅपी बर्थडे मम्मा बोल। हॅपी बर्थडे मम्मा। आईस्क्रीम खाल्ला? आवडली तुम्हाला? The next day. पूजाताई रेडी झालेल्या आहेत। आम्ही आता स्वामी समर्थांच्या मंदिरात चाललेलो आहोत। आता आम्ही निघू। आता आम्ही आलो आहे मठात। बाय मुझसे हाय। हे लोक फुलं घेतात आहे स्वामींसाठी। तर आता जाऊ दर्शनाला। आम्ही आलो।
आज दर्शन झालं आमचं. तर आता घरी चाललोय. घरी जाऊन केक कटिंग करायची, ते करूया सेलिब्रेशन. चला बाय. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला तो सेलिब्रेट करायचा नव्हता. पण माझ्या वहिनीनी, आईनी आणि भावानी मिळून म्हणजे त्यांनी सेलिब्रेट करायला मला प्रोत्साहन दिलं. आणि काल केक नाही कटिंग करायचं होतं, मी नाही सांगितलेलं, तरी त्यांनी आईस्क्रीम आणून काल आम्ही आईस्क्रीम कट केलं, बाहेरून जेवण मागवलं आणि कालचा दिवस खूप छान सेलिब्रेट केला. आणि आज 3 ऑगस्टला आम्ही स्वामींच्या मठात गेलो. तिथे त्यांचं दर्शन घेऊन खूप बरं वाटलं. आणि आज नाही बोलून सुद्धा माझ्या वहिनी आणि भावानी केक आणला आणि आज केक कटिंग करून आज पुन्हा माझा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे हे 2 दिवस मला यावर्षी खूप छान गेले, एकदम मनासारखे. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त ह्यांनी नवीन ब्लॉग बनवला आहे, त्याच्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यांना हे करा.